एकदा मी दिल्लीहून माझ्या शहर कानपूरला परतत असताना स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी रांगेत उभा होतो. सर, कोणत्या ट्रेनचे तिकीट कापले जात आहे? एका मधुर आवाजाने माझे लक्ष वेधून घेतले. माझ्या शेजारी एक सुंदर मुलगी पाहून मी सर्व काही विसरून गेल्यासारखे वाटले. मी तुम्हाला एवढंच विचारतोय की कोणती गाडी येणार आहे? प्रयागराज एक्सप्रेस, दिल्लीहून प्रयागराजकडे जाणारी. तुम्ही कोणत्या वर्गाचे तिकीट घेत आहात? म्हणजे तुम्ही माझ्यासाठीही तिकीट विकत घेतल्यास तुमच्यावर खूप दयाळूपणा होईल. कुठे जातोय? कानपूर. तर अजून मलाही कानपूरला जायचे आहे, असे सांगून त्या मुलीने तिच्या पिशवीतून नोटांचा गठ्ठा काढला आणि मला 500 रुपयांची नोट दिली. माफ करा, मी इतके दिवस तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण गर्दी खूप आहे. ती मुलगी तिच्या बॅगेत पैशांचा वड ठेवत म्हणाली. काही हरकत नाही. तुम्ही समोरच्या बाकावर आरामात बसा, मी तुमचे तिकीट काढतो. मग मी 2 तिकिटे घेतली आणि एक तिकीट त्याला दिले. ट्रेन आल्यावर मी माझ्या डब्यात चादर पसरून सीटवर बसलो. मी त्या मुलीच्या विचारात हरवले होते. ती माझ्या जवळ येऊन बसली असती. अरे तू. थोड्या वेळाने ती मुलगी त्याच डब्यात आली आणि मला म्हणाली, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या पसरलेल्या चादरीवर बसू शकते. बसा. तू आणि मी एकाच शहरात जाणार आहोत. मग माझा आक्षेप कसा? ती मुलगी माझ्याजवळ पसरलेल्या चादरीवर बसली. काही वेळाने तिने हातातील बॅगची चेन उघडण्यास सुरुवात केली. कधी या खिशाची साखळी उघडते, तर कधी दुसऱ्या खिशाची साखळी बंद होते. ती बॅगेला पुन्हा पुन्हा हात लावत होती. ती खूप अस्वस्थ दिसत होती. मला आता सहन होत नव्हते म्हणून मी विचारले, काय झाले? माझ्या पैशाचे काही बंडल दिसते. पिशवी वाटत असताना मुलगी म्हणाली. मी विचारले, किती पैसे आहेत? 50,000 रुपये होते. ही क्षुल्लक बाब समजून ती मुलगी निष्काळजीपणे म्हणाली. कोणीतरी हात पुसल्यासारखे दिसते. तुझ्यासोबत कोणी नाही का? मी विचारलं. मला सोडा, मी शहरात पोहोचेन, बाकी कोणी नाही. म्हणजे तूच आहेस. मला घरी सोडा. मी तुम्हाला घरपोच टॅक्सीचे भाडे परत करीन. काही हरकत नाही. ट्रेन प्रचंड वेगाने जात होती. ती मुलगी माझ्या जवळ बसली. मुलीला हात लावल्यावर विजेचा शॉक लागल्यासारखं होतं. तिच्या अंगाच्या सुगंधाने मी मादक झालो होतो. तुम्ही कानपूरमध्ये कुठे राहता? पटेल नगरमध्ये. आणि तू? असे उत्तर दिल्यावर तरुणीने विचारणा केली. तुम्ही सरकारी नोकरीत आहात? हो. तितक्यात ट्रेन थांबली. त्या मुलीने मला टक्कर दिली. तिच्या शरीराला माझा स्पर्श झाला. तेव्हा माझ्या शरीराची प्रत्येक छिद्र रोमांचित झाली. मी तिला तिचे नाव विचारले तेव्हा तिने मला नाव प्राची असल्याचे सांगितले. हळूहळू आम्ही दोघंही एकमेकांशी खूप मैत्रीपूर्ण झालो. तिच्याशी बोलताना वेळ कधी निघून गेला ते कळलंच नाही. माझी ट्रेन कानपूरला पोहोचली. जेव्हा आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो, तेव्हा मी मुलीला आज रात्री माझ्या घरी थांबण्याची विनंती केली, कारण माझी पत्नी घरी होती आणि मी घरी एकटा होतो. थोडा विचार केल्यावर ती मुलगी म्हणाली, ठीक आहे, तू खूप प्रेमाने सांगत आहेस, मग जाऊया. आम्ही टॅक्सीत बसलो आणि घराच्या दिशेने निघालो. घरासमोर पोहोचताच प्राचीला माझे आलिशान घर पाहून आश्चर्य वाटले. नोकराने घराचे गेट उघडून नमस्कार केला. नोकराने टॅक्सीतून माझी ब्रीफकेस काढली आणि घरात ठेवली. मॅडम, ही माझी झोपडी आहे. तुमच्या येण्याने आमची झोपडी ही पवित्र होईल, मी प्राचीला म्हणालो. खूप सुंदर घर बांधले आहे. किती भाग्यवान आहे या घराचा मालक. ते सोडा, इथे बाथरूम आहे. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कपडे आणतो. असे म्हणत मी दुसऱ्या खोलीत गेलो आणि कपड्यांची एक मोठी पेटी आणली. सुटकेस उघडली असता त्यात फारच कमी कपडे होते, पण त्यात सोन्या चांदीचे दागिने.
आणि चलनी नोटांचे वाडे भरलेले होते. नाही नाही, मी चुकून ब्रीफकेसमध्ये आणले. कपडे असलेली ब्रीफकेस अशीच आहे आणि मी लगेच ब्रीफकेस बंद केली. ती ठेवली आणि दुसरी ब्रीफकेस आणली. तुमच्या आवडीचे कपडे घ्या, म्हणजे साडी, ब्लाउज किंवा सूट घ्या, त्यात ठेवलेले सर्व कपडे नवीन आहेत. ती तुझी मर्जी असेल, प्राची डोळ्यात हसत म्हणाली. हा ब्लॅक ड्रेस तुला खूप सूट होईल पण इथे माझी चॉईस आहे. प्राची ड्रेस घेऊन बाथरूम मध्ये गेली. तोपर्यंत मी पण माझ्या बाथरूम मध्ये अंघोळ करून ड्रॉइंग रूम मध्ये आलो आणि प्राचीची वाट पाहू लागलो. प्राची तिथे आली तोपर्यंत चहा आणि नाश्ता टेबलावर ठेवून नोकर निघून गेला होता. आम्ही दोघांनी नाश्ता केला. मी रात्रीच्या जेवणासाठी काय असेल ते विचारले. तुम्हाला तुमच्या पाहुण्यांच्या आवडीचे जेवण सर्व करायचे आहे, असे ते म्हणाले. नाही, तुमच्या आवडीनुसार मी अष्टपैलू आहे. तरीही ते सर्व ठीक आहे, पण मला तुमच्याबद्दल काही बोलू द्या. तुमच्या नोकरांना नक्कीच सांगता येईल, माझ्यामुळे तुमच्या घरात संकटे येऊ नये. तुमची इच्छा असेल तर मी सेवकांना परवापर्यंत रजेवर पाठवू शकतो. पण माझी एक अट आहे. कोणती अट? तुम्हाला अन्न शिजवावे लागेल. होय, मी सहमत आहे, परंतु तुमच्या घरात कोणताही त्रास होऊ नये. आधी मला सांग, रात्रीच्या जेवणात काय खाणार? मी विचारलं. तू मला जे खायला घालशील ते मी खाईन, प्राची तिच्या डोळ्यात बघत म्हणाली. मी एका सेवकाकडून काही खाद्यपदार्थ आणि दारू मागवली आणि नंतर सर्व नोकरांना रजेवर पाठवले. तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. मस्त व्यवस्था केली आहेस. दारूने भरलेल्या जामकडे बघत प्राची म्हणाली. जेव्हा माझ्या आवडीचा विषय असेल तेव्हा मला तुमचा पाठिंबा द्यावा लागेल. मी जाम पुढे सरकत म्हणालो. मी त्याला आजपर्यंत हात लावलेला नाही. तिला माझ्या हाताने प्यायला लावले. तर असे काही चालणार नाही आणि मी जबरदस्तीने प्राचीच्या ओठांवर जाम लावले. तुझ्यासारखा जीवनसाथी मला मिळाला असता तर मी खूप भाग्यवान असते. प्राची त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. मी हाच विचार करतोय, तुझ्यासारखी गृहिणी असती तर संपूर्ण घराला सुगंध आला असता. आता माझी पाळी आहे. हे घे, मी तुला स्वतःच्या हाताने प्यायला लावते, असे म्हणत प्राचीने दुसरा ठेवलेला जाम माझ्या ओठांना लावला. दारू पिऊन झाल्यावर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि प्राचीच्या गुलाबी ओठांचे चुंबन घेतले. तू तुझ्या पाहुण्यांची खूप काळजी घेतेस, प्राची हसत म्हणाली. तुझे ओठ खूप गोड फुल आहे, मला बीटल बनून सगळा रस प्यायचा आहे. मी प्राचीला आपल्या कुशीत घेताना म्हणालो, तूच म्हणालास की मी रात्री संपूर्ण वातावरण सुगंधित करतो. मी सत्य सांगितले होते. अजून एक पेय घेऊया, मी ग्लास हातात देताना म्हणालो. अज्ज साहेब, ओठ मारताना जाम फुटू नये. प्राची कशी बोलतेस, हा माणूस तुझ्या गोड सुगंधाने मादक झाला आहे. हे सर्व तुझेच आहे प्राची, मी माझे ड्रिंक पिळताना म्हणालो. आणि एका दमात वाईन प्यायली. प्राची तिचा ग्लास माझ्या ओठांना लावत म्हणाली. अज्ज बाबू, ओठांनी स्पर्श करून या वाईनला आणखी मादक बनवा, जेणेकरून ही रात्र तुमच्या नशेत घालवता येईल. नशेत असताना मी प्राचीला माझ्या मिठीत धरले आणि तिच्यावर प्रेम केले. प्राचीनेही माझ्यासाठी सर्व काही खर्च केले होते. आम्ही दोघे एकमेकांना मिठी मारून झोपी गेलो. काही वेळाने प्राची उठली आणि तिने पर्समधून एक छोटी बाटली काढली आणि मला वास घ्यायला दिली. सीसी मध्ये क्लोरोफॉर्म होता. यानंतर प्राचीने कोणाला तरी फोन केला. मला सकाळी जाग आली तेव्हा 9 वाजले होते. प्राचीची साडी माझ्या बेडवर पडली होती. साडीकडे बघून मला रात्रीच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. मी जोरात हाक मारली. प्राची, बाथरूम मधून जोरात नळाचा आवाज येत होता. मी पुन्हा हाक मारली. प्राची, तुझे काम झाले तर आंघोळ करून बाहेर ये, पण प्राचीचा आवाज आला नाही.
मग मी बाथरूमचा दरवाजा ढकलला तर प्राची दिसली नाही. मी घरात गेलो, सर्व सामान इकडे तिकडे पडलेले होते. पैसे, दागिने आणि इतर मौल्यवान घरगुती वस्तू असलेली सूटकेस गायब होती. मला समजायला वेळ लागला नाही. ती मुलगी मला फसवून निघून गेली. मी तिथेच डोकं धरून बसलो. मला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. आता पश्चात्ताप करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.